गुड इव्हनिंग फ्रेंड. आज आपण अँड्रोक्लीज अँड द लॉ इन हिस्टोरी क्लास 8 ची डिस्कस करणार आहोत. तर खूप खूप वर्ष अगोदर एके ठिकाणी अँड्रोक्लीज नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो अतिशय काइंड, जेंटल आणि कोर्टियस, अतिशय विनम्र होता. आणि त्या काळात एक अशी प्रथा होती की किंग्स, नोबल्स आणि रिच वेल्थी मॅन हे काय करायचे की गरिबांना गुलाम म्हणून ठेवत होते. आणि हा जो अँड्रोक्लीज आहे हा सुद्धा एक गुलाम होता. आणि त्याचा जो मास्टर होता तो अतिशय क्रुएल होता. कुठल्याही प्रकारचं तो फ्रीडम आणि कुठल्याही प्रकारचे राईट्स तो यांना द्यायचा नाही. आणि त्यामुळे आणि त्याला अतिशय उपाशी ठेवायचा, त्याला चाबकाने मारायचा. तो विकेड मनोवृत्तीचा माणूस होता, विकृत मनोवृत्तीचा माणूस होता. आपला अँड्रोक्लीज हा काही घाबरणारा कावर्ड नव्हता. मात्र त्यांनी डिसाईड केलं की अशा मरण यातना सहन करण्यापेक्षा आपण इथून पळून गेलेलं बरं. आणि तो काय करतो की जंगलामध्ये पळून जातो आणि त्या ठिकाणीच राहतो. एके दिवशी अचानक त्याच्या समोर लॉयन येतो आणि तो एकदम घाबरतो. मात्र थोडा वेळ थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की जो लॉयन आहे तो रोअर नाही करत आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आवाज तो करत नाही आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक दयाभाव दिसतो आहे आणि तो ग्रेट पेनमध्ये होता. नंतर त्याच्या जवळ गेल्यानंतर तो हळूहळू त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो त्या लॉयनला आणि बघतो तर काय त्याच्या पंजामध्ये काटा रुतलेला राहतो आणि त्यामुळे त्याला चालणं अशक्य होतं. अनंत यातना त्या लॉयनला होत असतात. आणि मग आपला अँड्रोक्लीज काय करतो की त्याच्या पायाचा तो काटा जो आहे तो काढतो आणि नंतर त्याला त्या जखमेला तो कापड गुंडाळतो. चांगल्या पद्धतीने त्या लॉयनची सेवा करतो आणि लॉयनसाठी तो शिकार सुद्धा करून आणतो. अशा पद्धतीने एक मित्रासारखं तो त्या लॉयनची पूर्ण सेवा करतो. आणि मग काही दिवसानंतर अँड्रोक्लीजचा जो मास्टर आहे तो जंगलामध्ये सोल्जर पाठवतो यांना पकडून आणण्यासाठी अँड्रोक्लीजला. आणि गुफेच्या जवळच एका केवच्या जवळ शेवटी या लॉयनला आणि अँड्रोक्लीजला ते पकडतात आणि त्याला आणल्यानंतर अँड्रोक्लीजला प्रिझनमध्ये म्हणजे जेलमध्ये ठेवलं जातं आणि लॉयनला पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं. आणि त्या काळामध्ये जर गुलाम जर पळून गेला तर त्याची डायरेक्ट जी शिक्षा होती ती कोणती होती माहिती आहे तुम्हाला? ते डायरेक्ट एखाद्या जंगली प्राण्याच्या भक्ष्य बनवायचे त्याला, वाईल्ड बीस्टचं. ॲनिमलच्या पिंजऱ्यात त्या व्यक्तीला टाकून द्यायचे. अशा पद्धतीच्या भयानक शिक्षा त्या काळामध्ये होत्या. आणि हे डिसाईड करतात की एक दिवस अँड्रोक्लीजला पनिशमेंट करायचं आहे, तर एका लॉयनला कंटिन्यू ते उपाशी ठेवतात. कारण तो अतिशय क्रूर झाला पाहिजे आणि त्यांनी लगेच त्या व्यक्तीला खतम केलं पाहिजे. तर शिक्षेचा दिवस तय होतो. एम्परर जो राजा आहे, सम्राट आहे, तो त्या ठिकाणी जमतो. लोक जमतात हे सगळं बघण्यासाठी आणि ते सगळेजण मिळून शाउटिंग करतात जोरजोराने. आणि नंतर अँड्रोक्लीजला त्या लॉयनच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं जातं आणि त्याला टाकल्यानंतर हा जो लॉयन आहे हा अतिशय वेगाने त्याच्याकडे झेप घेतो. इतका फास्ट येत राहतो आणि त्याच्या जवळ येता येता त्याचा राग जो आहे तो मेल्ट होतो. अँगर मेल्टेड, राग शांत होतो आणि त्याला लक्षात येतं की हा तोच व्यक्ती आहे ज्याने जंगलामध्ये आपला जीव वाचवला होता, आपल्याला मदत केली होती. आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, केलेल्या उपकाराची जाणीव ही प्राण्यांना खूप राहते. प्राणी ही कधीच माणसाशी बेईमानी करत नाहीत. आणि नंतर तो लॉयन लगेच जाऊन त्याला हग करतो, त्याच्या जवळ जातो आणि ते एकमेकाशी अतिशय घट्ट एकमेकाला बिलगतात. आणि हे पाहून सगळेजण अवाक होतात. मग सम्राट डिक्लेअर करतो की अँड्रोक्लीजला शिक्षा देणं ही एक क्रूरता ठरेल. त्याला मुक्त करा आणि लॉयनला सुद्धा मुक्त करा.